हॅलो हाय, स्वागत आहे तुमचं ज्योती पवार या यूट्यूब चॅनलमध्ये। श्री स्वामी समर्थ सर्वांना। तर आता उन्हाळा सीझन चालू आहे, तुम्हाला तर माहितीच आहे। तर सर्वांनाच अशी प्रिय असणारी ती म्हणजे कैरी। सर्वांच्याच तोंडाला पाणी सोडणारी कैरी आपल्याला सर्वांनाच आवडते आणि कैरीचे वेगवेगळे पदार्थ आपण उन्हाळ्यामध्ये बनवून आवर्जून खात असतो। कैरीचं लोणचं, कैरीची चटणी, अशा विविध प्रकारचे आपण मुरांबा असेल, गुळांबा असेल, साखर आंबा असेल, आंब्याच्या फोडी असेल, असे खूप सारे पदार्थ आपण ह्या कैरीचे बनवू शकतो। मुरांबा म्हणजे साखर आंबा, मुरांबा, साखर आंबा तर साखर घालून बनवलेला म्हणजे साखर आंबा आणि गुळ आंबा म्हणजे गुळ घालून बनवलेला गुळ आंबा। असं वेगवेगळे तुम्ही ह्याला नावं देऊ शकता। तर असाच मी आज गुळांबा बनवणार आहे। तर त्यासाठी मी इथे 2 कैऱ्या स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत आणि त्याची साल अशी छान काढून घेतलेली आहे। तर थोडंसं ह्या सोलरनी हारडत जात आहे। तर अशा पद्धतीने मी छान अशा दोन्ही कैऱ्यांच्या छान साली काढून घेतलेल्या आहेत आणि अशी मोठी खिसणी घेतलेली आहे। छोट्या साईडने असेल, मोठ्या साईडने असेल असं तुम्ही खिसून घ्यायचं आहे छान असं। आणि असं खिसल्याच्या नंतर आपल्याला सर्व खिस असा बाहेर काढून घ्यायचा। तर अशा पद्धतीने मी हे खिसून घेत आहे। तर माझ्या पद्धतीनं हा गुळांबा तुम्ही नक्की ट्राय करा आणि आपल्या चॅनलवरती तर तुम्ही नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। असेच काही जुन्या काही नवीन अशा रेसिपीज पाहायला तुम्हाला नक्की भेटतील। तर आवर्जून आपल्या चॅनलवरती या आणि सबस्क्राईब करा आणि सपोर्ट करा। तर अशा पद्धतीनं आपल्या सर्व दोन्ही कैऱ्या अशा खिसून झालेल्या आहेत आणि खिसा मोजून घेत आहे मी। हा डब्बा घेतलेला आहे एक, तर ह्या डब्यामध्ये पूर्ण एक डब्बा भरून आपला हा कैरीचा खिस झालेला आहे। तर अशा पद्धतीने हा किस मोजून घेतला आहे आणि कढई ठेवली आहे गरम करण्यासाठी। तर त्या कढईमध्ये मी तेल तूप असं काही टाकलेलं नाही आहे, तुम्ही पाहू शकता। पहिले तर मी हे कैरीचा जो किस आहे तो छान असा मी परतून घेत आहे अगोदर, कारण याच्यामधलं आपल्याला पाणी सर्व असं रिलीज करून घ्यायचं आहे। पाणी खूप सारं याच्यामधले जे असतं ते कमी झालं ना तर आपला मुरांबा किंवा गुळांबा हा खूप छान टिकतो आणि सर्व पाणी मेल्ट झाल्याच्या पाणी गेल्याच्या नंतर आपला छान असा मुरांबा तयार होतो। म्हणून सर्व अगोदर छान असं परतून घ्यायचा कैरीचा किस। तर जेवढं किस होता तेवढाच मी इथे गूळ घेतलेला आहे आणि ओबडधोबडच ठेचून घेतला बरं का, कारण हा मेल्टच होणार आहे, जास्त कष्ट कशाला घ्यायचे म्हटलं। आणि हे उष्णता असल्यामुळे आणि गॅस सुरू असल्यामुळे ना तो आपल्या पण असं छान मेल्ट होतो गूळ याच्यामध्ये, म्हणून मी असा ओबडधोबडच करून घेतलेला आहे। आणि छान असं मिक्स करायचा, असं छान मिक्स करायचा, त्याचं खूप छान असं टेक्स्चर यायला लागलं। हळूहळू आपण असं मिक्स करत राहायचं, कारण सतत हलवत राहायचं, कारण खाली आपल्या कढईला चिटकू शकतं। म्हणून माझी साधीच कढई आहे। तर थोडंसं कलर येण्यासाठी मी याच्यामध्ये थोडीशी हळदीची चिमट टाकलेली आहे आणि थोडंसं चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे आणि ह्याच्यामध्ये मी टाकणार आहे वेलची पावडर थोडीशी। तर अशा पद्धतीनं हा आपला गुळांबा तयार होत आहे, तुम्ही पाहू शकता। असं स्टिकी झालं आहे का मी हाताने चेक करत आहे, तर थोडासा बाकी आहे म्हणून मी आणखीन थोडंसं परतून घेणार आहे याला। तर असं थोडासा थिकनेसपणा म्हणजे चिकटपणा थोडासा आला की छान आपल्याला हा आपला मुरंबा तयार होतो। तर तुम्ही पाहू शकता आता हा चिकट झालेला आहे आणि मग ह्याला काय आता हा तयार झालेला आहे। तर याला साईडला ठेवून द्यायचं, थंड होऊ देईपर्यंत। मी छान अशी काचेची भरणी आहे माझ्याकडे, ती स्वच्छ धुवून पुसून घेतलेली आहे, तुम्ही पाहू शकता। आणि या 2 कैरीचा माझा जो मुरंबा झालेला आहे हा गुळ आंबा बरोबर या भरणीमध्ये बसलेला आहे, तुम्ही पाहू शकता। तर हा वर्षभर टिकतो, ब्रेडसोबत खाऊ शकता, चपातीसोबत खाऊ शकता। हा आपला गुळांबा असा छान तयार आहे। व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर, सबस्क्राईब। भेटूयात नेक्स्ट